नव्हतं माहिती. अरे फोन केला डिनर काय लंच काय काय माहित नाही. यस पाठी बघा सगळ्यांनी. ओके सो रिसॉर्ट आहे हे वालं मॅनग्रोव्ज रिसॉर्ट. त्या तिथे आहे इन्फिनिटी पूल. हे इथे साधारण असे रूम्स अँड ऑल. आम्ही 6 जण सो आम्ही सगळ्यांसाठी म्हणून एकच असा रूम घेतला. आणि त्या तिथे आहे समुद्र. इफ यू कॅन सी. सो इतक्या वर्षाची फ्रेंडशिप आहे आमची, पण पिकनिक आणि सगळंच म्हणजे एखाद्या प्लॅनिंग आणि ह्या सगळ्याच्या नावाने बोंब बसते आमची. तर आम्ही ऑलमोस्ट किती का वर्ष 2017 लास्ट गेलेलो. सो म्हणजे 2017 आणि त्याच्या आधी काहीच नाही. म्हणजे त्या छोट्या मोठ्या ज्या आपल्या असतात रिसॉर्ट ह्या त्या असं छोट्या मोठ्या अशा सगळ्या पिकनिक करून सर्वाईव्ह करणारी आम्ही लोक आणि आमची फ्रेंडशिप 2017 नंतर आम्ही आज असे आम्ही आले आहोत इथे. एवढं म्हणजे लास्ट मुमेंट होतं हे जे काय आमचं ठरलं ते. आणि स्कूल फ्रेंड्स आहेत आणि अर्थातच कोण आहे बघा आमच्याबरोबर. आमच्या मराठीच्या बाई तुमच्या ओळखीचा फेस आहे आपला द अमृता द बने. सो फायनली आम्ही ठीक आहे आलोय. म्हणजे पुढचं माहिती नाही काय होतंय आता की येऊ बिऊ होईल. प्लॅन होईल आमचं. आम्हाला जरा पण गॅरंटी नव्हती पण तो झालाय फायनली. अमेझिंग प्लेस ही. म्हणजे आता मला रात्रच दिसते. पाऊस पडायला हवा. पाऊस पडला तर म्हणजे तिथे त्या गवतात असं पाणी साचल्यानंतर तिथे असं ते असं झाल्यानंतर थोड्या वेळाने आम्ही इथून वगैरे जाऊ. असं तोरे असं वर्ण घेतल्यावर तुझं टक्कल दिसतंय. हे बघ काय खाऊ ऑर्डर करतोय. खाऊ द्या त्यांना म्हणा. खाऊ पाठवायचं ऑप्शन काय विचार. असा का बसला विचारलंस काय बुकिंग करताना. आलायस तर नशीब समज. फोन केला डिनर काय लंच काय काय माहित नाही. हॅलो सांगतोय काय फोन पण नव्हता नाव ब्रेक देऊन संपायच्या पेक्षा वॉर्निंग द्यायच्या अशा बघायच्या. 3 सेकंद उरले द्यायची शेवटची आणि जायच्या. आणि त्याच्यावर बोलले ना दिस इज अ शेमलेस. मग काय करायचं आम्ही उचलायचं तुम्हाला. शाळेतली मुलं होता आम्ही काय करणार. हसणारच ना अजून. काय ऍक्टिंग सोडून ब्लॉक करायला. आमच्या सगळ्यांकडे बघून तुम्हाला वाटतं का आम्ही असे असू असं वाटतं. हे भोळे चेहरे बघा. बरोबर कळलं. फ्रेंडशिप बघताय 20 वर्षाची फ्रेंडशिप बघा. हा बा कुठला रील आलाय. क्लोरीन. अगं मी पहिलंच रील आलं कोणाचं तरी आलं. मी नाव बघितलंच नाही. रील एवढा भारी आहे मी नाव नाही बघितलं. कॉन्टेंट एवढा भारी होता. तुम्हाला चालेल वाव नमिता काय मारलंयस.
चला जेवायला चालू करूया. म्हणजे असं व्हेज आलाय ना तोपर्यंत थोडं थोडं पनीर राईस ते काय आहे वरण डाळ. असते काय फालतूगिरी. अरे तुम्ही दोघे झोपायला आलात का? उठा ना. हे जा ना रे तुझं घाणेरडे हात लावून असं. 6 पडलं. हवे दे हव्यात अरे चालेल. पण खूप बाप होता लंच. आणि त्याच्यानंतर जे असं जेवण अंगावर आलं मस्त ताणून दिलं ह्या सगळ्यांनी. सगळीजण झोपलेले, मी एकटी वेळासारखी जागी होते. मी लोक मस्त 10 मिनिटाचा नॅप म्हणता म्हणता 2 तास झोपा काढून घेतल्या त्या लोकांनी. आठवतात का ते दिवस सोनेरी, नवनीत आणि सुंदरमच्या पानातले? नव्या कोऱ्या पानांचा सुगंध आजच्या डिजिटल टू डू लिस्टला नाही. मैदानातल्या खेळांना टर्फची मजा नाही. शाळा सुटली पण आठवणी नाही. वर्ग सुटले पण ऑफिसचा केबिन नाही. गृहपाठ नाही, शिक्षकांची भीतीही नाही. मोठी मधली सुट्टी, छोटी मधली सुट्टीही नाही. आता तर 2 घास खायला वेळ सुद्धा नाही. बाई आत येऊ का? हे तर आता सुटलं, पण लेट मार्कने सॅलरीला मात्र लुटलं. कार्टून नेटवर्कशी हळूहळू नातंही तुटलं. रोजची पॉकेट मनी 5 रुपयाची, 3.5 रुपयाचा समोसा पाव आणि 1.5 रुपयाची पाव चटणी. 7 डिजिटची सॅलरी आता फक्त EMIची. एक वेळ होता जेव्हा बस झालं आता किती खेळशील असं बोललं जायचं. एक वेळ होता आता बस झालं किती खेळशील असं बोललं जायचं. आता बस झालं किती काम करशील ह्यातच वय गेलं. फॅमिली टाईमसाठी सुट्ट्या टाकाव्या लागतात. सुखाच्या 2 क्षणांसाठी पैसे मोजावे लागतात. मोठं होऊन मी हे करेन ते करेन म्हणतो. खरं सेटल तर आपण लहानपणीच असतो. बाबा ब्रेकली आली. हे बाईक रामच्या मागे गेला. तिथे कुठे गेलीस टाकायला? इंडिया आपलं
ती बंद कर ना. काय विशाल बंद नाही होत आहे ती. तिथून आहे काय? थांबले. उद्या आज आम्ही आहे. उद्या